कोल्हापूर जिल्ह्याला शिरोळ हादीला, शिरोळ हादीला पंचगंगा तीरावरी धरणभूती गावाला, पंचगंगा तीरावरी धरणभूती गावाला गावच्या मदाला वनभुजी शिदाच स्थान त्या देवाच गावाला वरदान लाल थोर शरण जाती, लाल थोर शरण जाती देवाच्या चरणाला, आई लक्ष्मीच्या चरणाला सुखी ठेव देवा तू साऱ्या गावाला, सुखी ठेव देवा तू साऱ्या गावाला देवा तुझ्या पांढरीला आणि गावडे कोळीला आपा मामाचा अंकुर फुलला भंडाऱ्याच्या निमित्ताने, भंडाऱ्याच्या निमित्ताने देवाला वाड्याला हेडमाळशीद लक्ष्मी आली हो वाड्याला सुखी ठेव देवा तू गावडे कुळाला, सुखी ठेव देवा तू गावडे कुळाला लाज धरा पाहुणे धरा, लाज धरा पाहुणे धरा जनाची मनाची, जनाची मनाची हाती धरलं काय ताळ तू थाप ढोलाची, हाती घेतलं काय ताळ तू थाप ढोलाची मुर्शिदा अंबाबाईचा धरणभूतीच्या वनगुणी शिराचा सद्गुरु बाळूमाचा अब्दुल्लाच्या जन्मा शिराचा भंडारा शोभतो कपाळावरे थाप मार डिंबाड्या तुझ्या गजा ढोलावरे लिंगाला वन काशी लिंगाला सुरवंतीच्या बाळाला बिल बाळाला तांब्या जाळ देवाला पतीला मायेवाच्या भावाला मामाबाईच्या पतीला पतीला मायेवाच्या भावाला राजाला अरे वाडीच्या राजाला भंडाऱ्याच्या देवाला भंडाऱ्याच्या देवाला
काशीलिंग बिरुला बिरुला काशीलिंग बिरुला देवा तुझ्या नावा काढला नावाने चांग घाल बोलूया पाटीराच्या देवाला देवाला पाटीराच्या देवाला आदमापूरच्या राजाला राजाला संत बाळू मामाला उदयीन जीव तुझ्या पायी बाळू मामा रे उदयीन जीव तुझ्या पायी उदयीन जीव तुझ्या पायी गुरुदेवा रे उदयीन जीव तुझ्या पायी बाळू मामा रे उदयीन जीव तुझ्या पायी देवाचरण बंधून बिव पाया देवाच्या पडून बिव देवाचरण बंधून दिव पाया देवाच्या पडून दिव जातो माझ्या मार्गाला या बघा मार्गाला ओवी सुटल्या जाग्याला या बघा जाग्याला वनयाच्या कायाला विव वनयाच्या कायाला विव बघा मायवा काढली लाडकी पाला लागली बघायला गप्पाला बघायला सात जण बहिणीला बोलायला लागल्या वनायाच्या खायाला विवा वनायाच्या खायाला विवा बाई बघा माऊलीला गदारी करून तूच म्हणतो गदारी मला गदारी करून तूच म्हणतो गदारी मला पाकरा आजाद केले तुला पाकरा आजाद केले तुला
नंदन म्हणाला 7 जण बहिणी त्या पाळण्याजवळ गेल्या खालून बाळाचा पाळणा लागल्यावर बघायला एकमेकीला बहिणी लागल्या म्हणायला कुठल्या ग सवतीला आणि कुठल्या माऊलीला बाळ जड झाला असेल सूर्याच्या किरणाने बाळाचा सूर्याचा पाळणा लागला होता झगमगायला तसा पाळणा लागला होता चमकायला 7 जणी बने एकमेकीला आपल्या काय लागल्या होत्या बोलायला कुठल्या सवतीला आणि कुठल्या माऊलीला बाळ जड झाला असेल हा बाळाला पाहिजे आपण खाली घ्यायला डोंगरची एलवा लागली म्हणायला आणि पायीने वडील नेमाप्रमाणे आपण झाडाच्या झाडावर चढून बाळाला पाहिजे खाली घ्यायला बाळाला आपण खाली पाहिजे घ्यायला म्हणून बाबा एकमेकीला लागल्या होत्या बोलायला आणि पाळणा पाहिजे खाली आपण काढायला पहिला तर डोंगरची एलवा झाडाच्या जवळ गेली त्या झाड वसरणा तरुण मागे राहिले आणि दुसरी बारी आली कोणाची तर त्याच जाग्याला 2 नंबरच्या बारीला बाबा निघून गेले कोण त्याच्या हाताला याला तुळजापुरी चुकवा निघून आली झाडाच्या जवळल्या बाजूला झाडाला लागली वेगायला तिला पण झाड बसरेना सरून माघारी ती राहिली तिसरा मान दिला त्या बागलीच्या पडदवाला ती पण झाडाजवळ आली झाड लागली वेगायला तिला पण झाड बसरेना आपण झाड बसला बाबा चौथा मान दिला कुणाला त्याच्या हाताला याला शिंगण काळ मला तिला मान दिला ती पण झाडाजवळ आली झाड लागली वेगायला तिला पण झाड वसरना 5वा मान दिला कोल्हापुरी आंबावाला फिरंगावा दुरुशाही फिरंगाव म्हणत ती निघून आली झाडाजवळल्या बाजूला झाड लागली वेगायला आणि तिला पण झाड वसरना 6 नंबरची बारी आली दोरीच्या बहिणीला एकवाला त्या वेळेला एकवा भन निघून गेले झाडाच्या जवळच्या बाजूला झाड लागले होते येंगायला तिला पण झाड देवा वसरणाच्या ती पण सरून माघारी राहिली शेवटाला बारी आली चिंचणी नगराच्या या राणीला कामायवाला मायवा निघून गेली झाडाच्या जवळच्या बाजूला बाबा देवाच्या आपल्या पायाला आले होत्या आता पडायला झाडाच्या जवळ जवळ येऊन त्या बुंद्याच्या बघा जवळ झाडाजवळ येऊन उभा राहिल्या झाडाजवळ येऊन उभा राहिल्या झाडाचं दर्शन घेतलं आपल्या भगाव देवाचा धावा लागली करायला साजन या बघा बहिणीला धावलेला झाड चढताव आलं बघा नाही झाड चढताव आलं बघा नाही झाडल्या बघा गावा झाड मलाया चढायाला वळावा माझ्या माईन झाडायाच्या या बुंद्याला विठू आणि येंगळ्या हातान माग सारल्या झाड लागली वेगायला झाड लागली वेगायला गेली झाडाला लागली चढायला लागली झाडाला लागली चढायला झाडाच्या बगाया पोडाला झाडाच्या बगाया पोडाला गावाला कोण हाईवर आयाला गावडे बगाया पुळीला आपा मामा या नावचा शाहीर माझ्या जुन्या संघाचा बगाया संघाचा शाहीर जुन्या या बगाया संघाचा शाहीर जुन्या या बगाया संघाचा माझ्या देवा
एकावन्न रुपये लावलं माझ्या या डोलाला देवा तुझी या कांबळ कर भगताला सांभाळ जातील पैसे खर्चून नाव जाईल गरजून देवा तुझी या कांबळ कांबळ कर भगताला सांभाळ सांभाळ गळे तुझ्या लावी वेड मला कद सांगू तुला एक धोका दे धोका दे धोका दे एक मोका दे मोका दे मोका दे मायेवा झाडाच्या कुंड्याजवळ आली आणि झाडाला लागली पाया पडायला 6 जण बहिणी वायफळ तसेच गेल्या एकटीला पण झाड वेचता आलं नाही जर मला जर झाड वेचता आलं नाही तर बाळ वनात राहील आणि इथं येऊन काय उपयोग त्या काय मला आपल्या मनाला विचार आली होती करायला आपल्या वडिलाच्या देवाचा धावा झाली होती आता करायला म्हणून आता मायवा देवाचं नामच मरद लागली करायला आणि झाडाला लागली पाया पडायला झाडाच्या कुंड्याला इंगळ्या का माझेवानं माघारी सारल्या झाडाला मिठी मारली झाड लागली वेंगायला कासुका लागली होती घालायला देवा झाड लागली होती हेंगायला निघून गेली झाडाच्या आता मंद्याला झाडाच्या खोडाला गेलेली एवढ्यात 5 पुड्या भुजंग लागला पुष्काऱ्या मारायला त्याला वाचा फुटली आणि वाचा फुटल्या बरोबर 5 पुड्या बोलतो भुजंगा का मायेवाला 5 पुड्या भुजंग लागला होता का मायेवाला बोलायला पाहिजे मी 12 वर्ष झाली त्या जागी झालं फार बघा दिवस दिवस झालं फार बघा दिवस बाळाची निराकण करतो या बाळाची राखण बघा करतो या मला मान पान बघा देवावा बोलन आका मायून ऐकलं बोलायाला बघा लागला माझी बघा मायवा मायवा मान लागली बघा दियाला श्रावण त्या बघा महिन्याला महिन्याला श्रावण त्या बघा महिन्याला सासू घरच्या बघा सुनाव सुनागा माया घरच्या बघा रे जिरा गान तुझ गातील गातील तुन गान बघ गातील उदया तुला वातील वातील उपास तुझा बघा धरतील ढोल काळ मनी मयाळू माझा
धनी तोच आधार माझ्या जीवाला जीवाला तुझी आई मी माझ्या गावाला झाडाच्या खोडात गेल्यावर पाच पड्या भुजंग लागला पुचकारा मारायला मला काय तर पाहिजे वर्धमान द्यायला चांद सोय आशेपर्यंत नाव पाहिजे तर आयाला या आका माहेवानं त्या भुजंगाचं बोल ऐकलं तेव्हा आका माहेवा बोलू लागली त्या वेळेला आका मायवा बाबा पाच पड्या भुजिंगाला लागले होते बोलायला बाबा गौरीच्या सणाला आणि पंचमीच्या सणाला श्रावण महिन्याला नागपंचमी तुझी साजरी होईल कुंभाराच्या घर वाड्याला जातील चिखलाचा नागोबा घर वाड्याला आणतील सासूघरच्या सुनामाया घरच्या लिखी तुझं गुणगान गातील लया दूध तुला वाहतील आणि पंचमीचा सण एक तुला साजरा होईल असा आशीर्वाद दिला आणि पाच पड्या भुजंग सरसरा माघारी सरला तवा आका मायवा झाडे इंगत इंगत निघून गेली वरल्या बाजूला आका मायवा निघून आले होते जायाला पाण्याच्या जवळल्या बाजूला आले होत्या जायाला राघू मैना गागा आणि राघू या बघा मैना गा अकाव माईला बोलायाला या बघा लागल्या आशीर्वाद केवळ आम्हाला देवा मग जावाव पारण्याच्या या बघाजवळ निघून जावाव पारण्याच्या या बघाजवळ गाली बघा माई वागा राहू महिन्याच्या गाल बघा जोडी लागा आशीर्वाद देईक आशीर्वाद या बघा देईक तुझ्याक घालून जगभर तुम्हाला बघा फिरवत लागली एवढ्यात राघू महिन्याची जोडी लागली आणि यायला काय तर आशीर्वाद आम्हाला पाहिजे द्यायला मग तुम्ही बाळाच्या जवळ जावा राघू महिन्याच्या जोडीला आका मायवा लागली म्हणायला तुम्हाला पिंजऱ्यामध्ये घालतील जग दुनिया तुम्हाला फिरवतील तुम्हाला जे काय पाहिजे ते तुमच्या आवडीचं तुम्हाला खायला मिळेल चांगल्या चांगल्या तुम्हाला खायला घालतील पिंजऱ्यात ना बाबा जग दुनिया फिरवतील त्यात जाया असणारी ती आज राघू महिन्याची जोडी उडून गेली आणि असणारा तो पुढे पुढे गेल्यावर त्याच वेळेला मायवा निघून गेली पाण्याच्या जवळल्या बाजूला बाबा त्यात्र्यात जायला जसं पाण्याच्या जवळ गेल्या बरोबर बाळाच्या पाण्याच्या वरल्या बाजूला मावाची पवळी मधमाशांनी लागली म्हणायला काहीतरी आशीर्वाद दे मग आम्ही पुढे जाऊन घेतो त्या टायमाला बोलल्यानंतर मधमाशांनी बाबा आका मायवा काय मान झाले होत्या तारियाला तुमचं वनस्पती औषध तुमचं तयार होईल तुम्ही कुणी पिंजरात पुढे जर लपून बसला जग दुनियातील लोक तुम्हाला ओळखत येतील तुमचं वनस्पती औषध म्हणून तुम्ही तयार होतील असा अभिमान तिला आशीर्वाद दिला आणि आका मायवा पाण्याजवळ जाऊन त्या टायमाला पाण्याच्या जवळ आले होते जायला वापरून आले होते बघायला आनंद आला होता आता वाटायला पाण्याच्या जवळ जाऊन पाण्यात लागली बघायला लागली बघा बघायला आका माझ्या या बघा माईला
काही लागेल तिला दिसायला रगताचा बघाता जळूची गा सूर्या सारख्या तेजाचा पायाला होत त्याच्या पदमगिरा सुवर्णाच्या जवळाचा पायाला बघाता पदमगिरा सुवर्णाच्या जवळाचा कोण्याचा आता पाळणा त्याला रेशमाच्या बघा दोऱ्या गा बाळायाच्या या बघा अंगावर दागिना तीन या बघा पाहिला झालावर आनंद जीवाला गा हरल्या माझ्या लाडीला पाण्याचा पाळणा सोडला सगळ्या डोळ्याच्या राधाबाई तुम्ही काजळ वापरा बाई आकुड्या केसाच्या गोदाताई तुम्ही काजळ वापरा बाई टकमक बघ त्यात साऱ्या जणी कुंकू घ्या तुम्ही काल कुंकू घ्या तुम्ही काल मध्ये जीवनावता तुम्ही सोन्याला तसाच पाग काळ्या मन्याला मग आविष्य आपल्या धन्याला रुक्मिणी आणि सावित्री कुंकू घ्या तुम्ही काल पाण्याजवळ गेली पाण्यात लागली वाकून बघायला सुवर्णाचा सोन्याचा पाळणा पाहिला रेशमाच्या डोळे केल्या पाहिल्या बाळाचा पाळण्याचा कामायवाची नजर गेल्या बरोबर आका माईवाला बुद्धी सुचली काय त्याच वेळेला आका माईवाला नेत्रानं लागले होते बघायला आनंद झाला होता वाटायला आका माईवा काय विचार लागले होते करायला सूर्याच्या किरणानं बाळाचा पाळणा लागला होता झगमगायला बाळाचं मुख पाहिलं पद्म पायाला चंदन हिरा आणि असणारा सुवर्ण केसाचा बाळ पाहिला आता माहीवाला आनंद झाला जीवाला बाळाच्या अंगावरती सोन्या चांदीचा अलंकार पाहिला आता माहीवाला मोह सुटला आता माहीवानं आनंदाच्या भरात बाळाच्या पाळण्याच्या रेशमाच्या दोऱ्या गाठ्या सोडल्या बाळाचा पाळणा हातात धरला आणि एका हातानं झाड लागली वेंगायला खाली खाली येत असताना आता माहीवा झाडाच्या लिथोडाला झाडाच्या खोडाला एवढ्यात आपल्या बहिणीला लागली होती देवा काय आता सांगायला सर्व साऱ्या बहिणींनी लागली म्हणायला मला बाळाचा पाळणा घेऊन खाली येता येणार नाही इथूनच मी बाळाचा पाळणा सोडतो तुम्ही बाळाचा पाळणा अलगत धरा
म्हणून मधल्या थोड्यातून सर्व साऱ्या बहिणी एकमेकीनं हात लागल्या वर करायला. लगतपणे बाळाचा पाळाला लवच्या धरायला का मायवा निघाली खायच्या बाजूला त्यात्री राजाला. बाळाचा पाळणा का मायवानं सोडला आणि तसं साजने बहिणी बाळाचा पाळणा अलगत झेलला त्या टायमाला. आका मायवा लग बघा झाड लागली विंगत खाली यायला. आका माहेवानं तो बाळ खाली उतरून खाली आली, बाळाच्या जवळ गेली. 6 जण बहिणी बाळाचं मुख पाहून त्या टायमाला सर्व साऱ्या बहिणी पाण्याच्या भोवतीनं येडा लागल्या होत्या टाकायला एकेमेकीला काय लागल्या होत्या ता बोलायला. 7 जण या बहिणींचा बाळाला नेत्रान पाहिल्या गा, लालताल्या बाळाला नेत्रान पाहिल्या गा. सोन्यासारख्या बाळाला पाहिल्या गा, लालताल्या बाळाला पाहिल्या गा. जंगलाच्या या मधाला गा, त्यावनायाच्या या खायाला गा, बाळायाच्या पायात गा, 7 जण बहिणींचा गा. अरे झगडा मोठा लागला, अरे झगडा मोठा लागला. आणि बहिणी लागल्या भांगायला. तिच्या बटा उकडून गाठीत, तिच्या बटा उकडीत एका आणि मेकाला बहिणी लागल्या बोलायला. आणि हे माझा बाळगा, तेच माझा बाळगा. आणि आता माझी मायवा बोलायला लागल्या. आणि बाळायाचा पाळणा सोडून मी आलेला. आणि बाळ मला पाहिजे गायो ताना मला पाहिजे गा. आणि 6 जण बहिणी गा बांधायला लागल्या. आणि पाळणाया सोडला आम्ही खाली झेलला. आणि आमचा बाळ हाई गाय, आमचा तान हाई गा. आणि एकी बघा नेकी त्याने तुझ्या लागल्या पडायला. बाळ खाली आल्याबरोबर एकमेकीला बहिणी आपल्या बाळाचं भूक लागल्या बघायला. सोन्या सुवर्णाचा बाळ पाळला एकमेकीला बहिणी लागल्या म्हणायला. बाळ माझा बाळ तुझा, 7 जण बहिणी बांधू लागल्या. आता मायवा सर्व साऱ्या बहिणी लागली म्हणायला. कागद तुम्ही लागलायचा बांधायला, वरून बाळ मी बाळाचा पाळणा खाली सोडून आणला. या 6 जण बहिणी लागल्या म्हणाला. तू बाळाचा पाळणा सोडली, पण आम्ही अलगत वरच्यावर बाळाचा पाळणा मी झेललाय. हा बाळ आमचा वेळेला. असं एकेमेकीला हे म्हणते बाळ माझा, ते म्हणते बाळ माझा, असं एकेमेकी संघाला बांधला लावता लागायला. 7 जण बहिणींचा झगडा मोठा लागला. एकमेकीच्या झिंजा बट्टा लागल्या उफडायला. ती म्हणती माझा बाळ, ती म्हणती माझा बाळ. सवलचा दिवस गेला 12ला, त्यांचं भांडण कोण मिटवना. मनवनाच्या काळात 7 जणी बहिणी लागल्या भांडायला. 7 जणी बहिणी लागल्या होत्या भांडायला. एवढाच विचार केला मनाला, जेव्हा थोरले बहिणी काय लागल्या होत्या तावला. आणि एवढं कळालं बघा कळालं कुणाला, एवढं कळालं बघा कळालं कुणाला. देवाला माझ्या शिवला शंभोला.
केला विचार मनाला यवनाच्या ठाण्याला बहिणी लागल्या भांडायला भांडण मिटवायला मला गेलं पाहिजे गा म्हणून भोळ्या देवानं आपलं रूप सोडायला रूप देवानं सोडलं सोडला रूप देवानं सोडलं सोडलं ऐशी वर्षाचा झाला यागा आला बघा निघून निघून गा वनायाच्या कायाला कायाला बहिणीच्या जवळ जवळ गा येऊन उभा राहिला राहिला काल वर कैलास गाडीला भोळ्या देवाने विचार केला म्हणाला 7 बहिणी वनाच्या खाल्यात लागल्यात भांडायला जर असं जर मी बसलो तर दिवसभर बनी भांडतील एकीमेकीचा जीव घेतील झिंजा भटाय उकडून घेतील त्या टायमाला देवा घरचा बाळ मलाच गेलं पाहिजे खलमाने खंडाला त्यांचा न्याय मिटवायच्या वेळेला देवानं विचार केला म्हणाला आपला निघून आला खाली मानव खंडाला म्हणून भोळ्या देवानं वर कैलास गादीला आपला देवरूप देवानं सोडले 80 वर्षाचा जग म्हातारा झाला काठी धरली हाताला भोळा देवशंकर काठी टिकी टिकी तो पावन झाला कुठं तर त्या कुदळीनंदन बनाला त्यावेळेला निघून आला कुदळीनंदन बनाला बाबा 7 जण बहिणींच्या जाग्याला त्यात्री जाया अवाचा निवारा निकलीचा वारा सुटला यागदी जोरात कसा आहे आता उखाडा म्हणजे निसर्गाचा वारा कमी कलेचा वारा आपण सांगायचा म्हणून अवाचा निवारा निकलीचा वारा सुटला यागदी जोरात आणि ते सत्याला नाही तारावो या हरीच्या जमान्यात खऱ्याला नाही तारावो या हरीच्या जमान्यात खऱ्याला नाही तारावो या हरीच्या जमान्यात सत्याला नाही तारावो या हरीच्या जमान्यात मुली जातात जिंक होत्यांते पुढे राख्यात मी दशकत आजचा जे युगात त्या कशींच्या पायात वडगाता पुढे दिवळ कनाथ या हलीच्या जमान्यात खऱ्याला नाही तारा हो या हलीच्या जमान्यात खऱ्याला नाही तारा हो या हलीच्या जमान्यात सत्याला नाही तारा हो या हलीच्या जमान्यात पलंगावर तेवढ्यासाठी बाबा 15,000 रुपये पलंगाला दिल्या बरं असणारं घरातलं काम सासूबाईने करायचं लुटून काढायचं धुणं धुवायचं भांडी घासायचं सर्व काम कोण करायचं असणारी सुनबाई सुपा तांदूळ करेल आपल्या सासूबाईला जमदात त्या हे म्हातारे झालं का नाही अजून पण असणाऱ्या आईच्या आणि बायकोच्या पायात हात कुणाचे ते माहित आहे का नवरा नळाचं पाणी भरीत या हलक्या जमान्यात खऱ्याला नाही तारा हो या हलक्या जमान्यात खऱ्याला नाही तारा हो या हलक्या जमान्यात खऱ्याला नाही तारा हो या हलक्या जमान्यात पूर्वी पाण्याची पद्धत कशी होती
माहितीये का? कावडीची होती पाटे 4 वाजले की कावडी खांद्याला. होय. आताच्या काळात कावड म्हणजे काय पोरांनी माहित नाही. आता बघायला नाही कावड म्हणून आता कसा नदीला नळ झाला, नदीचा नळ डायरेक्ट गावात आला तो गलीत आला, होय. त्या नळाला पाईप झाली, ते आता पाय चावी झाली, गंजात गेली. त्या चावीला पाईप झाली, होय. ती डायरेक्ट पाईप गंधाला गेली. बरोबर. सकाळ सकाळी नवऱ्याला कामाला जायला उशीर, बायको जेवण करत असते. मला लागते डबा करायला असतो या. पण असणारा नवरा कामाला जायला गडबडीत बायको जेवण करत असते. बायको म्हणते, तेवढ्यात पाणी येतं या. हा बायको म्हणते कारभारी हा मी जरा जेवण करतो, तुम्ही जरा पाणी भरा. एक हात कमरेला, आणि एक हात पाईपला. हा देवपूजा करून घरी सुनबाई करे पंचारती. बघा सुनबाई भक्ती मार्ग शेजा पाजासने वाटाव. किती बसून भक्ती मार्गाचे आहे. देवपूजा काय पंचारती काय एवढं करून सुद्धा सासू सासऱ्याला दिवसभर उपाशी मारती. गरज असेल त्यांची. त्यांची 15 दिवसाची एकादशी आहे, अन्न नाही पाणी नाही, माता माता उपाशी म्हणून असणारी सुनबाई काय करते माहितीये काय? सगळी माया करती भरती ओ या हलीच्या जमान्यात, घराला नाही तारा ओ या हलीच्या जमान्यात. आणि घराला नाही तारा ओ या हलीच्या जमान्यात, सगळ्याला नाही तारा ओ या हलीच्या जमान्यात. आता मोदी साहेबांनी काय केलंय? फुकट धान्य रेशन कार्डावर यायचं आणि घेऊन जायचं. असणारी सुनबाई आपल्या मायेला फोन करते, हा. ये आई हे धान्य फुकट आम्ही आणलं या. रेशन कार्ड टिक्क्या आणि पोत्याने मिळतंय, आम्हाला संपत नाही. जे पिशवी होणार नाही घेऊन जा. जा माहेरला. आताची सुनबाई मायाची भरती करते. पण पूर्वीचं गेलेलं सतयुग आणि आताचं कलियुग त्या दोन्ही गावामध्ये हा. जमीन आसमानाचा फरक. फरक आहे. पूर्वीची पद्धत कशी आहे? हा. अरे कुंकूवाल्या गेल्या आणि टिकलीवाल्या आल्या, बाथरूमच्या भिंती सर्व सुवासिनी झाल्या. अशाला पण तेवढ्याच, हा बाथरूमात पण तेवढ्याच. बरोबर आहे. 1 रुपयापेक्षा मोडीच्या कपाला कुंकू, जेवढं मोठं कुंकू तेवढं माझ्या पतीला आयुष्य वाढावा, असा 25 वर्षाच्या पाठीमागं बायकांना समजला. पहिल्याच्या बायकांना समजतं राहुल. आता आताच्या बायकांना समज नाही. आता 2 रुपयाची टिकली बाटली घेतली की 4 महिने बघायला लागत नाही. पाकिट होऊन येते या. म्हणून हा. अव कुंकूवाल्या गेल्या आणि टिकलीवाल्या आल्या, बाथरूमच्या भिंती सर्व सुवासिनी झाल्या. सकाळ सकाळच्या परी गाव सोडून काही अंतरावर जरा गोठा असला हा. तर गोठ्यावर धार काढा उशीर झाली डेअरी जाणार. होय. त्यासाठी सकाळ सकाळी तोंड धुताना गडबडीनं उठायचं आणि कपाळाची काढायची. तोंड धुवायला जाताना काय करायचं माहितीये का? हा तोंड धुताना आपल्या तोंड पुसकाताना कपाळाची काढायची, दंडाला लावायची. आणि पुन्हा तोड झाल्यावर परत का दंडाची काढायची आणि कपाळाला लावायची. आसरीत कलियुगात ओ या हलीच्या जमान्यात, खऱ्याला नाही तारा ओ या हलीच्या जमान्यात. आणि खऱ्याला नाही तारा ओ या हलीच्या जमान्यात, सत्याला नाही तारा ओ या हलीच्या जमान्यात. अहो देवाची कृपा होती, शाहीर राहुल रचना करी, असा कविरा तू प्रीत हो या हलीच्या जमान्यात, खऱ्याला नाही तारा हो या हलीच्या जमान्यात. आणि सुंदरान या मांडल कोल्हापूर जिल्ह्या, आणि कोल्हापूर जिल्ह्यात छत्रपती किल्ल्यात, आणि छत्रपती किल्ल्यात वाटी गंगा वेगात, आणि कोयनेच्या कोऱ्यात गा कोयनेच्या कोऱ्यात, आणि एका पाठोपाठ तिला पासलड्या निघळल्या, आणि आली कोल्हापुराला ती आली कोल्हापुराला, तिला पंचगंगा म्हणील पंचगंगा म्हणी,
वळण्या वकडानं ती आली वळण्या वकडानं आणि ती बळगा निघून धरून गोष्टीला वंदून आणि ती बळगा निघून नरसोबाच्या वाडीला आणि नरसोबाच्या वाडीला त्या कृष्णमाईच्या पोटाला आणि कृष्णमाईच्या पोटात भेट झाली जोरात आणि गिरी बळगा निघून या गिरी बळगा निघून आणि कृष्णाबाईच्या पोटात भेट झाली जोरात आणि रामयाच्या रातीला या रामयाच्या रातीला आणि सुंदरान ठेवलं वीरदेवाच्या गादीला आणि राम राम तुम्हाला रजा घेतो आम्हाला आणि देवा चरण वंदून पाया देवाच्या पडून हर हर महादेवा तू विश्वनाथ शंकरा जातो आमच्या गावाने आमचा राम राम घ्यावा आणि जातो आमच्या गावाने आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा आणि आम्हाला लोक तुम्ही द्यावा आमचा राम राम घ्यावा आणि आम्हाला लोक तुम्ही द्यावा देवा तुझ्या कमळ्याला गा देवा तुझ्या कमळ्याला आणि भंडाऱ्याच्या राशीला सुंदरान सोडले आणि तुझी आरती म्हणून मी बारी देतो सारून आणि बारी देतो सारून उभा राहिल्या जाग्याला देवा चरण वंदून हर हर महादेवा तू विश्वनाथ शंकरा आरती ओवाळूया बिरुदेवाची ओवाळू आरती ओवाळू आरती बिरुदेवाला ओवाळू आरती सुरवंतीचा बाळ तो चांगला जाळ दैताचा तो ठरला काळ दुमदुमली धरती बिरुदेवाला ओवाळू आरती ओवाळू आरती बिरुदेवाला ओवाळू आरती ओवाळू आरती ओवाळू
आरती ओ वाळू आरती लक्ष्मी मातेला ओ वाळू आरती नारळ मामाच्या वाड्यावर गेला खाल कामाला घेऊन आला उतरला अरे वाडी गंजाची गाला